हे काहीतरी माझ्यासाठी पण नवीनच होतं. आता हे काय, चला सांगतो तुम्हाला. याला म्हणतात हंडा पुजण्याची प्रथा. डिलिव्हरी नंतर 7व्या दिवशी ही केली जातात. ती कशासाठी तर डिलिव्हरी नंतर बाळाला आणि बाळाच्या आईला अंघोळ घालण्याचं खूप महत्त्व असते आणि ते अंघोळीचं पाणी तापवण्यासाठी पूर्वी असा हंडा यूज केला जायचा. तर त्या हंड्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीची म्हणून ही प्रथा. तसा हेतू तर ह्या मागचा चांगलाच आहे. आता आपल्याला हे पठो न पठो, श्रद्धा अंधश्रद्धा या गोष्टीत आपण पडायचं नाही. घरातले सांगतात मग करायचं. आणि हे सगळ्या गोष्टी गावाकडे खूप जास्त फॉलो केल्या जातात. आमच्या आईला एवढं काही जमत नाही, पण ही आमची मावशी सगळं एकदम प्रॉपर करते. तसं तर आता चुलीवर आणि त्यातल्या त्यात ह्या हंड्यात पाणी तापवण्याचं तर दुर्मिळच झालं, कारण की आता सोलर, गिझर, हीटर सगळ्या काही सुविधा झाल्या. त्यामुळे हे का, कधी, कशासाठी, ह्याच्या मागचं लॉजिक, सायन्स या गोष्टींमध्ये न पडता घरातली सांगतात ते आपण गपगुमानं फॉलो करायचं. याला म्हणतात हुंडे. तांदळाच्या पिठात गुळ घालून हे गावाकडे बनवलं जाते. खूप जास्त पौष्टिक असते आणि आजच्या दिवशी हे नैवेद्यासाठी बनवलं जाते. मावशीनंच हे करून आणलेलं आणि हे खायला पण खूप जास्त टेस्टी लागते. आता हा व्हिडिओ शेअर करावा की नाही करावा असं मला वाटत होतं. लोक म्हणतील काय ही अंधश्रद्धा, पण एखाद्या गोष्टीप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही अंधश्रद्धा नसते, हो ना.